निरंतर हेच
रामकृष्ण
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तेने विना शिवा सुख नरे, तेने विना शिवा सुख नोहे, तेने विना शिवा सुख नोहे. रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसान. अविनाश करी आपुलिया ऐसे, विनाश करी आपुलिया ऐसे, अविनाश करी आपुलिया ऐसे, विनाश करी आपुलिया ऐसे. नाही मनापिशी गोविंदाची, लावे मना पिसे गोविंदाचे, लावे मना पिसे गोविंदाचे. हे रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते, रती माहिके दुःखाची जनते. नाही आधी अंती अवसान, नाही आधी अंती अवसाने, नाही आधी अंती अवसाने. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, तुका म्हणे एका मरणेची सरे, म्हणे एका मरणाची सरे. उत्तमची उरे कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे, उत्तमचे उरे कीर्ती मागे. तुका म्हणे एका मरणेची सरे, तुका म्हणे एका मरणाची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, ये रती माहिके दुःखाची जनते, ये रती माहिके दुःखाची जनते. नाही आधी अंती अवसान, गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, गोपाल कुमारी, जय गोपाल कुमारी, हृदना
नाही आदि आदि अवसान नाही आदि अवसान अवसान नाही आदि
आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नोहे. एरती माईके दुःखाची जनती, नाही अधिअंती अवसानी. अविनाश करी आपुलिया ईशे, लावी मना पिशे गोविंदाचे. एरती माईके दुःखाची जनती, नाही अधिअंती अवसानी. तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. एरती माईके दुःखाची जनती, नाही अधिअंती अवसानी. पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार, आदी सद्गुरु दास तुका. पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरणा संतांचिया. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, गावाजी सद्गुरुदास तुका. यदक्षर मणाखेय आनंदम मजमव्ययम, श्रीमन्निवृत्तीनाथेत ख्यातम दैवतमाश्रयेत. अलक्षत्रे शैले च वायुलोके योगरुडाः, ओंकार ज्योतिरूपाय आदिनाथं च रूपिणं. यथोक्तरूपिणं शंभो निर्गुणं गुणरूपिणं, भक्तवत्सल्यमानन्दं शिवगोरखं नमामि. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विन जीवा सुख नव्हे. एरती माईके दुःखाची जनती, एरती माईके दुःखाची जनती, नाही अधिअंती अवसानी. वैराग्यश परममूर्ती संत तुकोबाराय महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा, मानवी जीवाला एक अत्यंत महत्त्वाचा उपदेश करणारा, मार्गदर्शन करणारा, महाराजांचा वारकरी संप्रदायातील अत्यंत प्रसिद्ध आणि प्रासादिक अभंग आजच्या नैमित्तिक कीर्तनाच्या चिंतनाकरिता, सेवेकरिता घेतलेला आहे. आपल्या परम पावन असलेल्या श्री क्षेत्र पाडळी गावामध्ये हनुमंतरायाच्या प्रांगणामध्ये, पांडुरंगाच्या प्रांगणामध्ये एक नैमित्तिक कीर्तन उत्सव एक दिवसाचाच होतो आहे. त्याचं निमित्त आपल्याला ज्ञात असलं तरी वक्ता म्हणून मलाही सांगणं क्रमप्राप्त आहे. आपल्याच गावातील एक वारकरी कुटुंबातील एक वारकरी व्यक्तिमत्व, वैकुंठवासी भिकाजी दौगडू रेवगडे, अर्थात त्यांनाही नाना म्हणायचे, त्यांचं आज प्रथम पुण्यस्मरण आहे. त्यांच्या कुटुंबाने, अर्थात त्यांचे 3 मुलं, श्री सूर्यबान भिकाजी रेवगडे, श्री संतू भिकाजी रेवगडे आणि श्री भाऊ पाटील भिकाजी रेवगडे, हे तिन्ही मुलं आहेत. त्या मुलांच्या वतीने त्यांच्या मुली आहेत विठाबाई, मुक्ताबाई, भागूबाई, पुंजाबाई आदी करून पुतणे आहेत, नातू आहेत, नाही का, सुना आहेत. मोठा असा रेवगडे हा परिवार आहे. त्यामध्ये अत्यंत महत्त्वाचं, ज्यांचं आजोबांनंतर संप्रदायात स्थान निर्माण होतं आहे, तो प्रियम नातू, प्रिय नातू म्हणजे आमचा पुरुषोत्तम आहे, परशुराम आहे. आणि परशुरामाच्या प्रेमास्तव वारकरी संप्रदायाची एवढी मोठी दिग्गज मंडळी इथं आज उपस्थित आहे. लक्षात ठेवा, म्हणजे ही माणसं सप्त्यात मिळत नाही, पण परशुरामाने, नाही का, हो, खरं म्हणजे परशुराम हा पराक्रमीच आहे, त्यात काही शंकेच नाही. पण आपला पाडळीचा परशुरामसुद्धा पराक्रमी आहे. त्याच्या वडिलांची एक इच्छा होती, आजोबांची पण एक इच्छा होती की पाडळी गावात माझ्या नातवाने एकदा कीर्तनात पखवाज वाजवावा, आणि तो त्यांच्या पुण्यस्मरणाला पूर्ण झाले याच्यापेक्षा मोठी श्रद्धांजली काय असली पाहिजे. म्हणून मला असं वाटतं, ते जरी देहाने मरण पावले असले तरी नातूच्या रूपाने तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे, या पखवाजाची कीर्ती नक्कीच उरेल असं काम परशुराम भविष्यात करेल. कारण त्याने गुरुही चांगले शोधलेले आहेत. वारकरी संप्रदायाचं एक उच्च कोटीचं नाव पखवाज क्षेत्रामध्ये ज्यांनी कमी वेळामध्ये मोठं नाविन्य मिळवलं, आणि पावन अशा त्र्यंबक क्षेत्रामध्ये सद्गुरू निवृत्तीनाथांच्या चरण सामिद्यामध्ये त्र्यंबक राजाच्या कृपेने
जे मोठं गुरुकुल चालवतात, अनेक हजारो विद्यार्थ्यांना पखवाजाचे धडे जे देतात ते आमचे विकासदादा बेलुकर, आणि त्यांच्याकडे अत्यंत सेवाभावाने आमच्या परशुराम काम करतोय. म्हणूनच गुरुजी इथं आलेत. गुरुजींचा पखवाज ऐकावा तर कीर्तन थांबून जातं महाराज, अशी परिस्थिती आता आहे. लोक म्हणतात पखवाजाला संधी द्या, चालीतसुद्धा पखवाजाला संधी द्या, इतका गोड त्यांचा हात आहे. एकदा त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्यांच्याच संस्थेत शिकणारे सगळे विद्यार्थी मंडळी, आमचे परशुरामचे गुरुबंधू इथं उपस्थित आहेत. आपण पहिली चाल गाण्याची ज्यांची ऐकली, अत्यंत गोड व्यक्तिमत्व वारकरी संप्रदायातलं, ज्यांचं गाणं, परवा मी नाशिकहून देवळ्याला जाताना काही भजन ऐकत होतो, आणि ते भजन होतं गुरुजींचं, खंडाळकर गुरुजींचं भजन ऐकत होतो. आणि 2-3 अभंग झाल्यावर आमचा सार्थक म्हटले ना कातकडे गुरुजी इतकं चांगलं गायला लागले की सेम खंडाळकर गुरुजींचं आहे का कातकडे गुरुजींचं आहे कधी कळत सुद्धा नाही. म्हणजे बघा त्याची प्रतिक्रिया, इतकं गुरुनिष्ठेवर, इतकं तयारीचं गाणं आमच्या कातकडे गुरुजींचं आहे. स्वर काढला की अंगावर काटे येतात महाराज. आणि दुसरं आमचं खानदेशचं वैभव, वारकरी वैभव, ज्यांनी वारकरी जीवन कसं असावं आणि वारकरी भजन कसं असावं, कमी वयामध्ये महाराष्ट्रामध्ये ज्यांनी आमचं नाव लौकिक केलं, असे कुंदनजी महाराज बोरसे महाराज ते आहेत. नाविन्यपूर्ण कीर्तनाचे धडे घेत नवीन कीर्तनकार म्हणून उदयाला येत असलेले आमचे सौरभ महाराज आहेत, नाही का. चोपदार आहेत, विनेकरी आहेत, नाही का. आमची काळूबाळू साऊंड सिस्टीम आहे, काय गोड सिस्टीम आहे महाराज. हो, अलीकडे टाळ्या वाजवायच्या, टाळ्यांचं काय. हो, आमचा बाळा अर्थात आपल्याला सगळ्यांना लाईव्ह दाखवण्यासाठी आला आहे मोरे, त्याच्यासाठी टाळ्या वाजवा. बाकी मंडळी आहे, समाधान आहे, नाही का भाऊ. असो, फार वेळ घेत नाही कारण वेळ खूप झाला आहे आणि मला माहीत आहे तुम्हाला शेतावर जायचं आहे की नाही. आम्ही 10:30ला आलो होतो, पण मग आता हे श्राद्धाच्या कीर्तनाला सुरू करता करता वेळ होतो. आपण फार झालं तर 11:15पर्यंत मी तुमचा वेळ घेईल, फार वेळ तुमचा घेणार नाही. थोडासा अभंगाचा भाव सांगून जाईल, कधीतरी वेळ मिळाला तर अभंगावर कीर्तन करेल. तुम्हा परिचित माझ्यासमोर नेहमीच या पाचात भेटणारी माणसं आहेत. नावं जरी ओळखीची आता नसली, आठवत नसली, आमचे महाराज नेहमीच आमच्या निवृत्तीनाथांच्या पालखी सोहळ्यात ती मला भेटलेले आहेत, या भागात कीर्तनालाही आहेत. असो, इथं उपस्थित कथाकार, कीर्तनकार, प्रवचनकार, गायक, वादक, श्रोते, सज्जन, आबाल, वृद्ध, माता, भगिनी सर्वांना धन्यवाद देतो आणि या अभंगाच्या चिंतनाला प्रारंभ करतो. मस्तक हे पाया हे पायावरी वारकरी, संतांच्या आपुला तो एक, देव करुणी घ्यावा. खरं म्हणजे मी काहीच विचार नव्हता केला बरं का. मला दुसरा अभंगाचं चिंतन करायचं होतं. खरंच परशुरामकडे तुका म्हणे एका मरणे असं आठवलं, मी एकदम हा अभंग म्हणून गेलो. तर भगवंताच्या कृपेने, श्रीगुरूंच्या कृपेने थोडीशी सेवा आपण याची करूया. अभंगाचा भाव गोड आहे. मानवी जीवाला सुखाच्या प्राप्तीचं साधन जगद्गुरु तुकोबाराय महाराज आपल्यासमोर मांडतायत. सुखाची अपेक्षा आहे तर काय केलं पाहिजे याचं गोड असं मार्गदर्शन करतायत. काय केलं पाहिजे
तर जीवनामध्ये परमात्मा आपलासा केला पाहिजे. परमात्मा आपलासा केला पाहिजे इथपर्यंत थांबत नाही महाराज, तर एकविध भक्तीचं द्वेतक पुढे मांडतात. एकच परमात्मा आपलासा केला पाहिजे. एकविधतेचं चिंतन इथं महाराज करतात. त्या व्यतिरिक्त जीवाला सुख प्राप्त होणार नाही. तुम्ही ज्याच्यामध्ये सुख शोधता आहेत, ज्याच्यामध्ये सुखाची अपेक्षा करतायत, ते सगळं माईक आहे. ते सगळं दुःखामध्ये बुडलेलं जन आहे. ते तुम्हाला सुख देऊ शकणार नाही. तेच नाशिवंत आहेत, तर तुम्हाला काय अविनाशी करतील. तर ज्या परमात्म्याला आपलंसं करायचं आहे, ज्याला एक करून घ्यायचं आहे, तो परमात्मा अविनाशी आहे. आणि त्याच्या शरणांगतीला गेल्यावर तुम्हालाही अविनाशी केल्याशिवाय राहणार नाही. कदाचित देह संपून जाईल, पण कीर्ती रूपाने तुम्हाला जिवंत राहता येईल, असं मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबाराय आपल्यासमोर मांडतायत. वेळोवेळी वारकरी संतांनी या महाराष्ट्राला, विशेषत्वाने विश्वाच्या मानवाला योग्य जगण्याचं मार्गदर्शन केलं. काय आहे, या जगामध्ये प्रत्येकाला मार्गदर्शनाची गरज आहे. ज्याला जीवनामध्ये यशस्वीतेकडे जायचं आहे, ज्याला जीवनामध्ये यश प्राप्त करायचं आहे, ज्याला जीवनामध्ये उंच शिखर गाठायचं आहे, त्याला त्या त्या क्षेत्रातल्या यशस्वी माणसाचं मार्गदर्शन घेतल्याशिवाय यशाकडे जाता येत नाही. म्हणून माझं असं मत आहे की प्रत्येकाच्या जीवनात कोणीतरी आयडल असला पाहिजे. एक असं स्थान असलं पाहिजे की ज्याला सुख सांगता येतं तेवढंच दुःखही सांगता आलं पाहिजे. एक असं स्थान पाहिजे की त्याला आपल्या जीवनाचं सर्वस्व अर्पण करता आलं पाहिजे. आणि मला असं वाटतं ते जगातलं एकमेव स्थान आहे, त्याला संत म्हणायला पाहिजे. आणि मग संत आम्ही नेहमी मानवी जीवनाच्या कल्याणाचं कार्य करत आले, मानवी जीवनाच्या कल्याणाचं मार्गदर्शन करत आले. आता माझा साधा प्रश्न आहे, मी थोडी प्रस्तावना करतो. खरंच माणसाला मार्गदर्शनाची गरज आहे का हो? साधा प्रश्न आहे माझा. तुकोबाराय मार्गदर्शन करतात इथपर्यंत खरं आहे, पण खरंच मार्गदर्शनाची गरज आहे का माणसाला? तुमचं काय उत्तर आहे याच्यावरती? खरोखर मार्गदर्शनाची माणसाला गरज आहे. गोष्टी सांगतो, तुम्ही माझ्या मनाला सहमत व्हा, नाही तर नका. तुम्ही म्हणतात माणसाला मार्गदर्शनाची गरज आहे, मी म्हणतो माणसाला मार्गदर्शनाची गरज नाही. का गरज नाही त्याचं एक कारण मला शास्त्रीय सांगायचंय. माणूस या भूतलावरती जन्माला आल्यावर त्याच्या मागच्या जन्माच्या कर्म इथं भोगतो का इथं केलेलं कर्म इथं भोगतो? माणूस मागच्या जन्मामध्ये जे कर्म केलं तो इथं आल्यावर त्याला भोगावच. नवे नवे चकार ऐसे किती उपजले मेले, ऐसे किती केले कर्म झाले, त्याचे भोगाले, केले कर्म झाले, त्याचे भोगाले, उपजले मेले ऐसे किती, उपजले मेले ऐसे किती, कर्म झाले, त्याचे भोगाले, कर्म झाले, त्याचे भोगाले, केले कर्म झाले तेची. शास्त्र असं सांगतं, पुरुषार्थात फलप्राप्ती देश कालवशादेह प्राप्त चिरेन शीघ्रम वा यासो दैवा इति स्मृती. दैव कशाला म्हणायचं? आपण दैववान 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 म्हणतो ना, दैव कशाला म्हणतं? पूर्व जन्मामध्ये केलेलं कर्म प्राप्त चिरेन वा शीघ्रम, कदाचित उशिरा किंवा तात्काळ त्या जीवाला प्राप्त होतं आणि ते कर्म त्याला भोगावंच लागतं. मागच्या जन्माचं केलेलं पापकर्म अथवा पुण्यकर्म
ह्या जन्मामध्ये भोगणं ती अनुकूलता म्हणजे दैव, नाही का? हो. प्राचीनाचे निबळे आली कृत्य कुशला कुशले, योमांगी जिराले आभाळे जैशी. ज्ञानोबा 18 अध्याय म्हणतात, फार पूर्वी केलेलं कर्म पण ते आता आम्हाला भोगावं लागलं, भोगण्याकरिता आलं. आपल्याला उदाहरण माहीत आहे तरी सुद्धा टच करून पुढे जातो, बरोबर आहे की नाही? पितामह भीष्माचार्य शरपंजरी पडले, बाणाच्या शय्येवरती त्यांचं अंतकाल आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा भेटायला गेले. खरं तर अंतकाळी परमात्म्याने भेटायला जावं याच्यापेक्षा पुण्यवान महात्मा कोण असेल? डोळे उघडले, खरं तर रक्तमास आटलेलं होतं, हाडकाचा सापळा पडलेला होता, कसा तरी श्वास फक्त चालू होता. त्याही अवस्थेमध्ये ज्या डोळ्यांनी परमात्म्याचं दर्शन घेतलं तर पितामहांना ऊर्जा आली आणि त्या अवस्थेमध्ये पितामहांनी भगवंताची स्तुती सुरू केली. त्याला भागवतामध्ये भीष्मगीता म्हणतात. त्रिभुवन कमलम तमाल वर्णम रविकर गौर वरम वरम ददाणी बपुरलक कुलव्रताननाज्य विजय सकरुमस्तु मे नविंद्य. श्रीकृष्णाच्या सौंदर्यापुढे लक्ष्मी बुलून झाली वेडी, मदन पोटा आले बापुढे ते कुणीकडे इंद्रचंद्र राजस सुकुमार. भगवंताचं वर्णन करता 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 स्तुती झाली आणि भगवंताने डोळ्यात पाणी आणता आणता भगवंताला एक प्रश्न विचारला, का रे का रे का रे कृष्णा, का माझ्यावरती अशी वेळ आणलीस तू? 6 महिने या शरपंजरी बाण टोचतायत, या बाणावर मी पडलोय, असं काय वाईट केलं? भगवंताने पितामहांच्या समोर हात केला आणि आशीर्वचन देता देता पितामहांना मागचा जन्म आठवला. मागच्या जन्मामध्ये पितामह एक राजपुत्र होते आणि सहज क्रीडा करत असताना खेळता 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 एक भुंगा होता. भुंगा, त्याला आम्ही पूर्वी शाळेत जायचो तो पकडायचो, त्याला काय म्हणतात, पेटीत भरून ठेवायचो, काय म्हणतात त्याला? हा, भुंगाच ना, बारीक असतो पीठ. हां, खेळता खेळता त्या राजपुत्राने त्या भुंगाच्या नाही का पोटात एक काटा खुपसला आणि तो असा शिडीवर टाकला. तर 1 दिवस नाही 6 दिवस तो भुंगा त्या काट्यावर तळमळत होता आणि मग मेला. मग ते कर्म ह्या जन्मात भोगावं लागलं. कोणी वॉर्निंग दिली, हे म्हातारं घरात राहता कामा नये, याची व्यवस्था करा नाही तर मी निघून जाते. हा म्हणली व्यवस्था करतो. कीर्तन झाल्यावर पंढरपूरला जाणार होते महाराज. म्हणले महाराज आमच्या म्हाताऱ्याला जा घेऊन पंढरपूरला, चातुर्मासात राहील. नेलं पंढरपूरला, चातुर्मासात सोडून आलो. पण त्याचा सवय असेल तर राहील ना तिथं. ते 3ऱ्या दिवशी बिगर तिकटाचं फुकट एसटीने परत आलं. मग सुनबाई जास्त चिडली, म्हणले हे म्हातारं ठेवा नाही तर मी. ते म्हणले म्हातारं कायमचं सोडतो. म्हणले बाबा आपण असं करू, काशीला जाऊ. म्हणले चला. बापाला काशीला घेऊन गेला रेल्वेने. सायंकाळी गेले गंगेच्या तटावरती. म्हणले बाबा लगेच आंघोळ करून घेऊ. ते म्हणले एवढं रात्र झाली, आता अंधार पडले, सकाळी करू, एवढी काय घाई? मनात म्हणतो आत्ताच कार्यक्रम लावायचा आहे तर सकाळी कुठे. म्हाताऱ्याला गंगेमध्ये अर्ध्या गंगेत नेलं, इथपर्यंत पाणीत बुडला. आणि मग म्हाताऱ्याची पाल चुकली की आता आपल्याला हा लोटणार तर नाही ना. त्याला विचारतो, पोरा काही काळं बोर तर नाही ना तुझ्या मनामध्ये? ते म्हणले बाबा आता विचारलं तर सांगूनच टाकतो, तुम्ही चांगल्या पुण्यवान मुलाला जन्म दिला. अशी मुलं सगळ्यांना भेटत नसतात. एखादा नालायक मुलगा असता तर विहिरीत लोटला असतं, पण पुण्यवान मुलगा इथं गंगेत लोटायला आणलं. आणि बाबा इथं मेल्यावर मोक्ष मिळतो, पुन्हा वर्ष श्राद्ध करायची सुद्धा गरज नाही. तो म्हणले मग माझी एक शेवटची इच्छा पूर्ण कर. ते म्हणले आता मरताना काय इच्छा मागतो? मरताना तर नीट मर. अहो एका त्या कसाबला फाशी दिली ना, माहिती आहे तुम्हाला, पुण्यात कसाबला फाशी दिली. त्याला शेवटची इच्छा विचारली. तो म्हणे मला कॉफी प्यायची. त्याला कॉफी दिली चांगली करून.
त्यांनी फेकून दिले त्या जेलवर. तुम्हाला अक्कल नाही का, मला डायबिटीज आहे, बिगर साखरचे दे. अरे मारायचं आहे ना, बी ना डायबिटीज साखरेची, काय फरक काय पडतोय. त्याला म्हणलं मारायचंच आहे तुला, आता कशाला अपेक्षा करतो. ते म्हणले एक शेवटची इच्छा. म्हणले काय, ही जागेवर लोटायचं नाही मला, फक्त अजून पुढे 10 फूट चाल. त्याच्याने काय फरक पडणार आहे, इथेही मरायचं तिथं, अजून 10 फूट चाल फक्त, त्या पुढच्या जागेवर लोट, इथं लोटू नको. अरे म्हणले का. तो म्हणले मी माझ्या बापाला ह्याच जागेवर लोटलो होतं, मला जागा तरी बदल. केलेलं कर्म आपल्याला भोगावंच लागतं, इतकं कर्म सूक्ष्म आहे. मग इतकं कर्म सूक्ष्म आहे, केलेलं कर्म जर आम्हाला सोडतच नसेल तर संतांच्या उपदेशाची काय गरज. मग आमचं कर्म बदलेल का. म्हणून मला वाटतं उपदेशाची गरज नाही, आणि तुम्हाला वाटतं उपदेशाची गरज आहे. अजून एक भाव सांगतो, तुमचं याच्यावर समाधान झालं नसेल तर दुसरा भाव सांगतो. या जगात जे घडतं ते माणसाच्या इच्छेने घडतं का देवाच्या इच्छेने घडतं. हां, देवाच्या इच्छेने चाले हे शरीरा कोणाची आसते, चाले हे शरीरा कोणाची आसते, चाले संध्याकाळी झोपल्यावर सूर्योदय कोण बघतो. जो उठेल तो बघतो, आणि जो उठतो तो कोणाच्या कृपेने उठतो. देवाच्या कृपे. देवाच्या मनात आलं तर उठवतो, नाही मनात नसेल तर उचलायला बोलवतो. आहे की नाही. त्याच्या मनात असलं पाहिजे. उठवतो कोण, चालवतो कोण, नाही का. म्या बोलविल्या वेदू बोले, म्याच अनुहले जो जगाते. सगळं त्याच्या स्वाधीन आहे ना महाराज, त्याच्या स्वाधीन. असं गंमत सांगतात आमचे फडकरी मंडळी, फार रंगवून सांगतात. एकदा काय झालं, देवाचं लग्न होतं, पण ते पहिलं नाही, दुसरं होतं. देवाला किती करता येतात, फक्त भक्ताला करता येत नाही. हां. आणि दुसरं लग्न होतं देवाचं, आणि सगळ्यांना निमंत्रण. म्हणून पहिल्या बायकोच्या बापाला म्हणजे सासऱ्याला पत्रिका द्यायला नारदाला पाठवलं. आता पहिली बायको कोण देवाची, लक्ष्मी. लक्ष्मी कुठून निघाली, समुद्र मंथनातून. मग समुद्र कोण झाला, लक्ष्मीचा बाप. म्हणजे देवाचा नारद गेला समुद्राला पत्रिका द्यायला, तुमच्या जावयाचं लग्न आहे आणि तुम्हाला सहकुटुंब सहपरिवार आग्रहाचं निमंत्रण आहे. आता पूर्वीचे जवळचे नातेवाईक महिनाभर यायचे, माहिती आहे तुम्हाला. ते समुद्राने नंतर यावं का, समुद्र लगेच सगळ्यांना घेऊन निघाला. नारदाच्या मागे समुद्र. पण अर्थात ती देवाच्या साथी आहे. पर्वता बैसकाने सांडावे, समुद्र रेखानं ओलांडावे. ते देवाच्या स्वाधीन आहे. नाही तर या समुद्राने त्या समुद्राला भेटायचं ठरल्यावर मध्ये पातळी राहील असा विचार करू नका. हा, ही त्याची इच्छा आहे, ही त्याची सत्ता आहे. सगळा समुद्र आला. आता नारद घाबरला, देवाला म्हणले अहो मूर्ख आहे तुमचं सासरं, सगळा परिवार घेऊन आलं आणि आत्तापासून आलं, त्याला राहायला कुठे द्यायचं. देव म्हणले हरकत नाही. देवाने एक केस उपडला आणि नारदाच्या हातात दिला. म्हणले ह्या केसावर त्या समुद्राला सांग तू उतर. ते म्हणले एवढा समुद्र तुझ्या केसावर कसा उतरेल. तू म्हणले आगाऊपणा करू नको, सांगितलं तेवढं कर.
देवाच्या एका केसावर अख्खा समुद्र परिवारासह उतरला तरी अर्ध्या वराडाला नाही का वराडीला जागा शिल्लक आहे. हे परमात्म्याची सत्ता आहे महाराज. हो, ही परमात्म्याची सत्ता आहे महाराज. हा, त्याची सत्ता नाही का एवढा प्रभू भावे नाही. तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, वा वा. तुझी या बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, या सत्तेने वेदासी बोलणे, तुझी या सत्तेने वेदासी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे, तुझ्या सत्तेने वेदाशी बोलणे. सूर्यासी चालणे, तुझी या बळणे, सूर्यासी चालणे, तुझी या बळणे, ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा भरणे. सूर्यासी चालणे, तुझ्या सूर्यासी चालणे, तुझ्या साधू समर्थ ब्रह्मांडाचा धणे. मरत होते पण पाणी ठकवायची दुर्योधनाच्या नेतृत्वामध्ये. आणि मग दुर्योधनाने विचारायला सुरुवात केली सगळ्या मंत्रिमंडळाला, नेमकं आपलं चुकतंय कुठे. एकही पांडव मरत नाही आणि कौरव मेल्याशिवाय राहत नाही. म्हणजे आमचं वाटोळं करायला आलात काय तुम्ही? असं कुठं चालतंय काय? एक काँग्रेस जनता पार्टीने काही शिक्षणात मंत्र्याचा राजीनामा द्यायचा म्हणजे काय? हे बरोबर नाही. कुठेतरी अवलोकन केलं पाहिजे, आत्मचिंतन केलं पाहिजे, आपलं चुकतं कुठे. त्यावेळेस द्रोणाचार्य होता. म्हणजे द्रोणाचार्याला मी गुरु म्हणणार नाही, ते माझं व्यक्तिगत आहे. तुम्ही म्हणाल का म्हणणार नाही? द्रोणाचार्याला गुरु म्हटलं असतं त्याने सगळ्यांना शिकवलं असतं. तर दोन चुकी केली, त्याने सगळ्यांना शिकवलं नाही आणि कृष्णाच्या बाजूला धर्माच्या बाजूला उभा राहिला नाही. ज्याला धर्म कळत नाही तो गुरु नाही, तो अधर्मीच झाला. पण तरी त्याने दुर्योधनाला सांगितले, एक सांगू का दुर्योधन, अजून बी संधी गेली नाही. सरळ शरणांगती पत्करू, काय 5 गाव द्यायचे देऊन टाकून युद्ध थांबून घेऊ. आपण काय जिंकणार नाही, आपला पराजय होणं हे निश्चित आहे. पितामह भीष्माचार्याने स्वरात स्वर मिळवला. द्रोणाचार्य म्हणतात ते नक्की दुर्योधना खरं आहे. सगळे बोलायला लागले. दुर्योधन म्हणतो मी काय बेअक्कली बसलोय का इथं? नाही नाही, तुम्हाला डोके येतं मला अक्कल नाही असं वाटतं का? मला कळत नाही का? म्हणले काय कळतं? माझा पराजय होणार आहे हे मला कळतं. विकास दादा, दुर्योधनाचं वाक्य आहे का ते फार गोड आहे. जानामि धर्मम न च मे प्रवृत्ती, जानामि अधर्मम न च मे निवृत्ती. अरे मी धर्म जाणतो पण धर्मात माझी प्रवृत्ती होत नाही. अधर्म जाणतो पण तिथून मन निघत नाही. का? येणेपि हृदय स्थाने, माझ्या हृदयामध्ये कुणीतरी ईश्वर शक्ती विराजमान आहे आणि त्याच्या मनात जे असेल तेच घडत असतं. माझ्या तरी हातात काय? हे निश्चित आहे. मग भगवंताच्या मनात जे असेल ते जर घडणार असेल, आपल्या हातातच काही नसेल तर संतांचा उपदेश काय कामाचा? येतं का माझ्या पार्टीला आता? उपदेशाची गरज आहे का? 2 भाव सांगितले मी, उपदेशाची गरज नाही. तुम्ही म्हणतात उपदेशाची गरज आहे. अजून एक भाव सांगतो, वाटलंच आपल्याला पटणार नाही तर. मला असं वाटतं जीवनात योग्य वेळ आल्याशिवाय योग्य घडत नाही हे निश्चित आहे. कोणत्याही गोष्टीला योग्य वेळ येऊ द्यावी लागते. जन्माला यायचं असेल तर 9 महिने आईच्या हृदयात थांबायची कपॅसिटी लागते.
9 महिने आईच्या हृदयात थांबल्याशिवाय हे जग दिसत नाही. थांबायची वेळ आहे. बाहेर आल्यावर 5 वर्ष थांबल्याशिवाय शाळा दिसत नाही. त्याचे नाही का 5 वर्ष 6 वर्ष थांबल्याशिवाय शाळा दिसत नाही. थांबावं लागेल की नाही मला सांगा ना मला. त्याच्यापेक्षा पुढे आलं तर 10वीत गेल्याशिवाय कॉलेज बघता येत नाही. ग्रॅज्युएशन झाल्यावर शिवाय पोस्ट ग्रॅज्युएट करता येत नाही. पोस्ट ग्रॅज्युएट केल्याशिवाय PhD करता येत नाही. नाही का त्याच्याशिवाय लग्न कोणी देत नाही. मला सांगा या देशाचा पंतप्रधान निवडायचा असेल, बोट काळं करायचं असेल तर 18 वर्ष थांबावं लागतं. त्याच्या आधी करता आणि अंग पिवळं करायचं असेल तर 21 वर्ष थांबावं लागतं. हे कोणी डोकं लावलं मला माहिती नाही. म्हणजे जगाचा पंतप्रधान कोण असावा भारत देशाचा हे 18व्या वर्षी कळतं. पण संसारात जोडीदार कोण असावी हे 21 वर्ष थांबावं लागतं. तरी सुद्धा फसतो. पहिल्याच वर्षी घटस्फोट होतो. थांबावं लागतं की नाही. योग्य वेळ आल्याशिवाय योग्य घडत नाही. तुका म्हणे येथे नचले तातडी योग्य वेळेची वाट पाहण्यापलीकडे माणसाच्या हातात काही नाही. किती घाई करा त्यावेळेस ते मिळतं. त्याच्या आधी मिळवायचा प्रयत्न केला तरी सगळं जातं. आणि जेव्हा इच्छा नसते तेव्हा सगळं येतं. आहे की नाही. येतं की नाही. घडतं की नाही. फार प्रयत्न करतात. या ब्राह्मणाला दाखव, तिथं पत्रिका बघ, इकडे दे, त्या सोयऱ्याला बोल. 35 वर्ष होऊन जातात तरी कोणी भेटत नाही. पण एक दिवशी सहज जमून जातो. वेळ यावी लागते. मान सन्मान आता विकासदादाच म्हणून घ्या. किती कष्टातली पोरं आहेत ही सगळे. किती संघर्षातली पोरं आहेत. पण योग्य वेळ आली देवाने सगळं योग्य दिलं. लक्षात ठेवा. योग्य वेळ यावं लागतं. हो. अनुभवे गोडी येईल कळो. तुका म्हणे येथे न चले तातडी. दुसरं एक प्रमाणे अनुभवे गोडी येईल कळो. हळूहळू अनुभवाने मिळत जातं. योग्य वेळ आल्याशिवाय जर जीवनात काहीच मिळत नसेल, आपल्याला काय द्यायचं आणि काय नाही मिळायचं हे जर काळ ठरवत असेल. अजून एक वाक्य नीट ऐका. या जगामध्ये सगळ्यात सत्ताधीश कोण आहे तर तो काळ आहे. काळ आणि नियत जे देते ते कोणाला चुकत नाही. मग जर योग्य वेळ आल्याशिवाय काही मिळत नाही, देवाच्या इच्छेशिवाय काही होत नाही आणि प्रारब्ध भोगावंच लागतं, तर मग आम्ही संतांच्या मार्गदर्शन घ्यायचं का? आता तुम्ही नाही म्हणता का हो म्हणता? तर हो म्हणत असाल तर मी पण आता हो म्हणतो. का हो म्हणतो? प्रारब्ध हे भोगावंच लागतं. हे जरी खरं असलं तरी प्रारब्ध नष्ट करण्याची ताकद एकात आहे, त्याचं नाव संत आहे. एका जनार्दनी भोग प्रारब्ध. हरी कृपे त्यांचा नाश झाला. हरी कृपे प्रारब्ध क्रियमान
भक्ता संचित नाही जाण. भक्ताच्या ठिकाणी प्रारब्ध नाही, क्रियमान नाही आणि संचित नाही. ऐका ऐका, प्रारब्धात भोजन असेल तर देव भोजन देईल, पण प्रारब्धात भजन नसेल तर देव भजन देणार नाही. पण जर प्रारब्धात भजनही नाही आणि भोजनही नाही, पण ज्ञानोबारांची कृपा झाली तर त्याला भजनाचा आनंद मिळल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबारांची तो निवृत्तीनाथांची कृपा झाली तर त्याचं प्रारब्ध बदलल्याशिवाय राहणार नाही. एक बाईचा नवरा मेला. कशाने मेला? प्रारब्धाने मेला. आयुष्य संपून मेला. चालली तिरडी, रामनाम रामनाम रामनाम. एक साधू डोळे लावून बसलेला आहे. आता पूर्वी सती जायची पद्धत होती, नवऱ्याबरोबर जायचं मरून. तिला वाटलं असंही तसं मरायचं आहे, आता एक साधू हे दर्शन घेऊन मरावं. साधूच्या चरणावरती नतमस्तक झाली. बांगडीचा आवाज झाला. डोळे मंद असलेल्या साधूने अखंड चुडामंडित सौभाग्यवती भव आशीर्वचन दिलं. बाई चिडली ना, बुवा आश्वासन दिलं का आशीर्वाद दिला? काय झालं? म्हणले माझा नवरा मेलाय, मी आधीच विधवा आहे आणि तुम्ही सौभाग्यवती भव म्हणता. साधू म्हणले काय आहे तुझ्या नवऱ्याचं नाव? म्हणले सच्चितानंद आहे. अगं सच्चित आनंद, त्याला काही मरण असतं का? तो निर्विकार आहे, त्याला मरायचं काय कारण आहे? त्या क्षणी तिरडीवरचं उठून बसलं आणि तो साधू होता संत ज्ञानेश्वर महाराज. आणि जे उठून बसलं त्याच्याकडनं, मेलेल्याकडनं ज्ञानेश्वर महाराजांना ज्ञानेश्वरी लिहून घेतली. सच्चिदानंद बाबा आदरे लेखकू झाला. देवाच्या प्रारब्धाने माणूस मरतो, पण संतांच्या आशीर्वादाने माणूस जिवंत होतो. मेले माणूस जित विठील वेळ काळा ते ग्रासील गा. मग आता मला सांगा, संतांच्या आशीर्वाद देवाचं प्रारब्ध नष्ट होतं. बरं चला, देवाच्या इच्छेने सगळं होतं हे जरी करत असलं तरी देवाची इच्छा ही संतांची इच्छा असते. कारण संत आणि देव कधीच वेगळे नाही. संतांनी ठरवलं तर देवाला तसं करावं लागतं. एका उत्तरेच्या साधूने फार तक्रार केलेली आहे. म्हणली संत असे आहेत, देवाची जशी कल्पना करतात देवाला तसा गर्भवास घ्यावा लागतो आणि तसा अवतार घ्यावा लागतो. संतांच्या भक्ताच्या मनात असेल तसं देवाला व्हावं लागतं. इथंही संतच पुढे आहेत. आणि खरं सांगू का महाराज, काळ कसाही असू द्या, काळ कसा असू द्या, धन्य काळ संत धन्य काळ संत खरा काळ ज्या दिवशी संतांची भेट होईल. मामासाहेब दांडेकर, पूज्य मामासाहेबांच्या जीवनातला एक फार गोड प्रसंग आहे. पंढरपूरच्या वारीमध्ये दशमीच्या दिवशी पूज्य स्वानंद सुखनिवासी जोग महाराजांनी मामासाहेबांना तुळशीची माळ घातली. आणि मामासाहेब इतके रडायला लागले आणि इतके नाचायला लागले, इतके रडायला लागले, इतके नाचायला लागले. जोग महाराजांनी विचारलं, मामासाहेब इतकं रजायचं आणि इतकं नाचायचं काय कारण आहे? म्हणजे याचं एकमेव कारण आहे की काळ माझ्या हातात आला. म्हणजे कसा हातात आला? काल मेलो असतो तर काळाचा झालो असतो. आता काळाची हिंमत नाही, आता मी ज्ञानोबा रायांचा म्हणून मरेल. आता काळ माझ्या हातात आलाय.
मला ज्ञानोबा होणं शक्य नाही, पण ज्ञानोबांचं होणं शक्य झालं, हे माझ्या जन्माचं भाग्य आहे. संत कधीच होता येत नाही, पण संतांचं जरी झालात तरी तिच्या हाती संत कृपावंत, पाळी पंढरीनाथ लाळा त्यांचा. म्हणून संतांच्याच हातात आहे, म्हणून संतांशिवाय या जगात मार्गदर्शन कोणी करू शकत नाही. दर्शनाची खरी गरज आहे. संत दोन अंगाने मार्गदर्शन करतात. कधी साधन सांगतात, साध्य मिळवायला लावतात, कधी साध्याचं आमिष दाखवतात आणि साधन करायला लावतात. या ठिकाणी महाराज साध्याचं आमिष दाखवून आपल्याला एक उत्तम प्रकारचं साधन करण्याकरता कर्मामध्ये प्रवृत्त करतात. अभंगाच्या पहिल्याच्या आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देव करुणी घ्यावा. आपुला तो आपुला आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. आपुला तो तेरे बिना जीवा सुखानो, तेरे बिना जीवा सुखानो. कीर्ति माई के दुखाची जगी एक देव आणि म्हणून मार्गदर्शन करतात. आपलासा करा तो एक परमात्मा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देव आपलासा करणं हे मानवी जीवनाचं आद्य कर्तव्य आहे. काय आहे, माणसाला आपलं कोण आणि परक कोण हे आयुष्यात कळत नाही. सगळ्यात माणसाची मोठी अडचण सांगतो तुम्हाला, आपलं कोण आणि परक कोण. ज्याला आपलं म्हणतो ते कधीच आपली नसतात, आणि जी परकी असतात ती कधीच आपल्याला आडवी येत नसतात. हो हो, तुम्हाला सांगतो. रात्रभर जर भाऊबंदाला झोपू द्यायचं नसेल ना, काय म्हणतो मी, रात्रभर जर भाऊबंदाला झोपू द्यायचं नसेल ना, तर फक्त संध्याकाळी झोपताना एक स्टेटस टाकून द्या, आज डाळिंब 350 रुपये गेले. जर भाऊबंद रात्रभर झोपला तर तो भाऊबंदच नाही. 10 वेळा तर बाहेर जाईल, आत येईल, बाहेर. त्याला कसा आला नाही, त्याला आपलं म्हणतो, पण त्यांना आनंद होतो का? आपल्या आनंदात जो सहभागी होतो तो आपला म्हटला पाहिजे की नाही, आहे की नाही? आपल्या दुःखात जो सहभागी तो आपला, पण आपल्या आनंदात ज्याला येता येत नाही आणि आपल्या दुःखाचा ज्याला आनंद होतो तो आपला स्वजन असतो. पण खरा आपला आनंद वेगळा. एक अर्धाच मिनटं घेतो. एकदा काय झालं, नारद जरा प्रसन्न दिसले. अजून 15 मिनटं आहेत काही नाही. नारद जरा प्रसन्न दिसले. दुर्वास ऋषींनी विचारलं, एवढे प्रसन्न का बरं आहेत तुम्ही? रात्री कुठे कीर्तन होतं, पाकिट जरा चांगलं भेटलं असेल.
ते म्हणले पाकिटावाला बुवा मी नाही आहे, पण सकाळी सकाळी राधा भेटली आणि मग राधेचं दर्शन झालं. मनात प्रसन्नता निर्माण झाली. ती म्हणले ती व्यभिचारी बाई स्वतःचा नवरा असताना कृष्णाच्या मागे लागली. ते दुर्वासाचं वाक्य आहे. ते म्हणले ती कशी आहे मला माहिती नाही, पण तिच्या दर्शनाने आनंद मिळतो, एकदा तुम्ही अनुभवून बघा. बळजबरीने दुर्वासाला पाठवलं. दुर्वास लपत छपत तिच्या वाड्यात घुसला. तिने मात्र दर्शन घेतलं. भाग्य आज सकाळी नारद भेटले, आत्ता तुम्ही भेटले. ते म्हणले मी तुझं प्रवचन ऐकायला आलो नाही, तुला काही सांगायला आलो आहे. म्हणले सांगा स्वामी. या अख्ख्या परिसरात अशी चर्चा आहे की तू व्यभिचारी आहेस. ते म्हणले मला नाही माहिती, मी आजच ऐकतोय, माझ्या कानावर कधी आलंच नाही आणि माझे कान असलं ऐकतच नाही. डोळे तुम्ही घ्या रे सुख माझ्या विठोबाचे मुल, तुम्ही ऐका रे कान. माझे कान दुसरं ऐकत नाही, त्याचं नाव ऐकतात. पण का व्यभिचारी म्हणतात? व्यभिचार म्हणजे काय? त्याचं असं आहे, आपलं जे आहे त्याला आपलं म्हणणं हा आचार आहे, पण आपलं नसताना दुसऱ्याचं आपलं म्हणणं त्याला व्यभिचार आहे. मग आचार्य तुम्ही सांगा, या जगात आपलं कोण आहे? कोण आहे आपलं? जो माझा पती आहे तो आपला आहे का? आई आपली आहे का? बाप आपला आहे का? भाऊ आपला आहे का? बहीण आपली आहे का? आहे का आपले? ज्याला आपलं म्हणतो ते कधीच आपले नाही, आणि ज्याला आपलं म्हटलं पाहिजे त्याला आयुष्यात आपण आपलं म्हणत नाही. म्हणून बघा, खरं परमात्मा आपला करणं हा आचार आहे, आणि संसार आपला करणं हा व्यभिचार आहे. महाराज व्यभिचार आहे. माझं हे बघा, अजून वेगळा भाव सांगतो. माझं कोण आहे हे ठरवणं खूप सोपं करतो मी. स्वतः मी कोण आहे हे ठरवा, म्हणजे आपलं आपाप कळतं. आणि मी कोण आहे याची प्रतीती येणं म्हणजे परमार्थ आहे. लक्षात ठेवा, परमार्थ म्हणजे तुमची ओळख आहे. पाहुणा येतो एखादा नवीन असतो आणि ओट्यावर काही बसलेलेच असतात कायमचे, म्हणजे याजसाठी, जन्मच त्यांचा त्याच्यासाठी असतो. आणि मग नाही, इथले हा विषय नाही बरं का, इथले जागा नाही म्हणून बसले, मी ते कुसर ओट्याचं म्हणतोय. हां, बोलत माझ्याबद्दल गैरसमज व्हायचा हाय का? कुसर ओट. त्या पाहुण्याने विचारलं अमुक रेवगड्यांच्या घरी जायचं होतं, कुठं आहे बरं घर? आता यांनी घर सांगायचं ना, हे म्हणतात तुम्ही नवीन दिसता. ते म्हटलं हो नवीनच आलं. काय नाव आहे तुमचं? माझं नाव अमुक आहे. बरं गाव आहे देवळ्या तालुक्यातलं गाव आहे. बरं तिथून डायरेक्ट इथं आलात का? नाही, मध्ये थांबलो, सिन्नरला थांबलो, नाशिकला थांबलो. इथं ज्या रेवगडेंकडे आले त्यांचं तुमचं नातं काय आहे? रक्ताचं आहे का मानलेलं आहे? मग इथं किती दिवस मुक्काम आहे? इथून हालणार आहात का इथं राहणार आहात? मग इथून जर जाणार आहात, इथून पुढचा प्रवास कुठे आहे? कोणाला विचारताय? नाही, मी फार गोड परमार्थ सांगतोय तुम्हाला. त्या ओट्यावरच्या माणसाने पाहुण्याला हे प्रश्न विचारले. प्रत्येक जीवाने स्वतःला हा प्रश्न विचारला पाहिजे, मी कोण आहे? मी कुठून आलो आहे? माझा इथला मुक्काम किती दिवसाचा आहे? याच्यानंतर मला कुठे गती मिळणार आहे? मी ज्यांच्यात अडकलोय ते माझ्या आहेत का? याकरता मी कोण आहे? मला असं वाटतं, मी जर अनाथ असेल तर अनाथाची माय ज्ञानोबा माझे आहेत. मी साधक असेल तर साधकांचे मायबाप ज्ञानोबा माझे आहेत. मी जर नाही का अजिबात काही नाही, मी जर भक्त असेल तर माझ्या विठोबाचे कैसा, माझा विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव. माझा कधी म्हणता आलं विठोबाला? माझा कधी म्हणता आलं? मी भक्त असेल तर विठोबा माझा आहे, आणि मी बेवडा असेल तर आहे की नाही? मग माझा विठोबा माझा कधी म्हणता येईल? आधी मला भक्त व्हावा लागेल, मग विठोबा माझा होईल. मग तसं तुम्ही आधी वारकरी व्हा, गळ्यात तुळशीची माळ घाला, पवित्र गंध लावा, हातात ज्ञानेश्वरी घाता घ्या,
गळ्यात टाळ घ्या आणि ज्ञानोबा तुकोबाऱ्यांबरोबर भजन करत जा आणि मग म्हणा की पांडुरंग माझा आहे. आता माझा म्हणण्याचा अधिकार आहे का? उपास पारणे राखविला दारवंट. आता माने का माझ्या वडिलांचे मिराशिगा कधी म्हणायचं? वारी केली तर अधिकार आहे की नाही म्हणायचं. अहो जनाई शिव्या देत होती, कधी भक्ती करत होती म्हणून. तुकोबाराय मागत होते, अधिकार सांगत होते, तेव्हा म्हणायचा अधिकार आहे की तुम्ही स्वतः वारकरी व्हा, ज्ञानेश्वरीचे उपासक व्हा, गाथ्याचे उपासक व्हा, शुद्ध आचरण करा, विकारांना बाहेर काढा आणि अंतकरण शुद्ध करा. मग म्हणा माझा आपुला तो, मग त्याला आपलं म्हणा. नाही तर कुणालाही तो आपलं करत नाही बरं. तो फार हुशार आहे महाराज. तो सगळ्यांसाठी दयाळू आहे, पण सगळ्यांसाठी दयाळू नाही. हां हो, तुका म्हणे सर्व कला ज्याच्या अंगी, भोळेपणा लागे भीक मागे. सगळ्यांसाठी जरी असला तर तो भक्ताला जवळ घेतो आणि दुर्जनाचा संहार करतो. म्हणून आपुला तो एक. आता याच्या पुढे वेळ संपत आला. एकच आपला करा बरं. एकच आपला असला की तिला पतिव्रता म्हणतात, आणि एक दोन आपले असले की तिला काय म्हणतात? आमच्याकडे वेश्या म्हणतात, आहे की नाही? वारकऱ्याने वेश्या व्हायचं नाही, वारकऱ्याने एकविध भक्त व्हायचं. अन्यश्राम त्यागो अनन्यता, अन्याभिलाषितम शून्यम ज्ञानकर्मादि अनावृत्तम अनुकूलेन कृष्ण अनुशीलनम भक्ती उत्तमा. अन्याभिलाषितम शून्यम. अन्याभिलाष कशाचाच अभिलाष नाही जीवनात. आम्हा नारायण तैशापरी, आम्हा नारायण तैशापरी. जसं पतिव्रतेसाठी भ्रातार एक आहे, तसं एक धरीला चित्ती. आम्ही याचे दोन भाव सांगणार आहे. एक ह्या विषयाशी नाही, पण आला म्हणून सांगणार आहे, आणि साधकांसाठी तो प्रेरित आहे. कोजागरी पौर्णिमा, आश्विनातली पौर्णिमा, आणि त्या पौर्णिमेला चातुर्मासात रुक्मिणी आईसाहेबांसमोर कीर्तन असतं, आणि ते आमच्या परंपरेकडे म्हणजे देगलूरकर घराण्याचं कीर्तन असतं. आणि पूज्य वैकुंठवासी दुंडा महाराज त्या कीर्तनाला निघाले. आता त्या काळात साधक मंडळी असायची चातुर्मासात, सगळी शिष्यमंडळी, आणि फेटा बांधून निघाले. आणि एका शिष्याने प्रेमाने सांगितलं, महाराज एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती, हाच अभंग घ्या बरं का आज. कोणाला सांगितलं? गुरुवर्य दुंडा महाराजांना. दुंडा महाराज म्हणले आज तर शक्य नाही बा घेणं. म्हणले का? अरे मी त्याचा अभ्यासच केला नाही तर कसं काय घेऊ. विद्यार्थी म्हणले महाराज काय चेष्टा करता काय, तुम्हाला अभ्यास करायची काय गरज आहे, तुमचं काय पाठ नाही. ते म्हणले मला अभ्यास करायची गरज आहे की नाही हे मला माहिती नाही, पण अभ्यास करून अभंग घेऊन कीर्तन करणं म्हणजे देवाला ताजं फुलं वाहणं आहे. आणि अभ्यास न करता, रियाज न करता, प्रॅक्टिस न करता प्रेझेंटेशन देणं म्हणजे देवाला निर्माल्य वाहणं आहे. लक्षात ठेवा. प्रत्येक गोष्टीचा रियाज, प्रॅक्टिस, सराव, अध्ययन असलं पाहिजे, नाहीतर डायरेक्ट प्रेझेंटेशन नसलं पाहिजे, आहे की नाही? हा एक भाव आला म्हणून गोयोगाने सांगितला. दुसरा भाव, एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. मी चातुर्मासात ऐकलेला भाव आहे आमच्या गुरुजींकडनं. ते म्हणायचे तुकोबाराय पांडुरंगाला सांगतात, एक धरीला चित्ते आम्ही रखुमाईचा पती. पांडुरंगाला किती आहेत? 16,108. त्याला 9वी मिळाली नाही म्हणून त्याने केली नाही, त्याचा काहीच भरोसा नाही. त्याला किती पण आहेत, त्याला कितीही असू द्या, पण आमच्या रखुमाईला तो एकच आहे. त्याला किती आहेत हे महत्त्वाचं नाही, पण आमच्या रखुमाईला
तो एकटाच आहे. जसं रखुमाईला तो एकटा आहे, तुकोबा म्हणतात तसं माझ्यासाठी सुद्धा तू एकच आहे. एक धरीला चित्ती एक गाऊ आम्ही विठोबाचे नाम. एक गाव आम्ही विठोबाचे नाम. आणि कापे काम नाही आता, नाही आता, नाही आता. कापे काम नाही आता, नाही आता, नाही आता. हे मोडोनिया वाटा सूक्ष्म मोडोनिया वाटा सूक्ष्म दुसार. आपुला तो एक. आणि या जगात परमात्मा एकच आहे महाराज. परमात्मा एकच आहे. आता एक उदाहरण सांगणार आहे, तेवढं सांगून काही सुखाची कल्पना सांगून 5 मिनिटात थांबणार आहे. अर्धाच मिनिटात सांगतो. मंगळवेड्याला दामाशेठ होऊन गेले बरं का. म्हणजे नामदेवरायांचे वडील वेगळे आणि हे दामाशेठ वेगळे. हां, ते ब्रीदरच्या बादशाचे मुनीमजी होते. आत्ताच्या भाषेत सेक्रेटरी होते. हां, एकदा दुष्काळ पडला आणि त्यांनी सगळं भांडार उघडून दिलं. लोकांना जा म्हणले फुकट धान्य घेऊन, मर द्या. सगळं धान्य संपलं. बादशाला कळालं, यांना अटक केली. ते म्हणले एक तर वाटलेल्या धान्याचे पैसे जमा करा 7 दिवसात, नाही तर फासावर जा 8व्या दिवशी. ते म्हणले बघा मी एकटाच फासावर जाईल, पण माझी एवढी प्रजाचं चूल पेटलं नाही का, एवढी प्रजा जगली, मी फासावर जाईल, मला काही फरक नाही. त्यांना बंदीखान्यात टाकलं, कारागृहामध्ये. आता टेन्शन आलं पाहिजे की नाही, तो निवांत भजन करत बसला. हो, श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल. टेन्शन आलं बाबाला, टेन्शन